36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर आणि सुमारे 2500 लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी इस्तर अनूया बलात्कार आणि हत्या प्रकरणात रिक्षा चालक चंद्रभान सानप याला आरोपी ठरवलं। इतकंच नाही तर सानप विरुद्ध चाललेल्या खटल्यात त्याला महिला विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती। तर या शिक्षेविरोधात सानपने पहिले हायकोर्टात धाव घेतली, पण हायकोर्टात पदरी निराशा पडल्यानंतर सानपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि इस्तर अनूया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सानपची सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे। म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय होतं, फाशीची शिक्षा मिळालेल्या सानपची निर्दोष मुक्तता का करण्यात आली तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। मूळची आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथील असणारी इस्तर अनूया गोरेगाव मधील TCS कार्यालयाच्या IT विभागात सहाय्यक प्रणाली अभियंता म्हणून कार्यरत होती। घरच्यांसोबत ख्रिसमस साजरा केल्यानंतर 5 जानेवारी 2014 रोजी ती मुंबईमध्ये दाखल झाली। मात्र ट्रेनने कुर्ल्याजवळील लोकमान्य टिळक स्टेशनवर पोहोचल्यानंतर ती बेपत्ता झाली। तर बेपत्ता झाल्याच्या तब्बल 10 दिवसांनंतर म्हणजे 16 जानेवारी 2014 रोजी भांडूप उपनगरातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर इस्थरचा विकृत अवस्थेतील मृतदेह सापडला होता। रेल्वे स्थानकावर लावलेल्या 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर आणि सुमारे 2500 लोकांची चौकशी केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चंद्रभान सानपला पकडलं होतं। तुला तुझ्या घरी सोडतो असं सांगत चंद्रभान सानपनं इस्तर अनूयाला दुचाकीवरून अंधेरीऐवजी दुसऱ्याच ठिकाणी नेलं। तिथे तिच्यावर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केली असा आरोप सानपवर करण्यात आला होता। पोलिसांना इस्थरचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता। सानपने इस्थरला ईस्टर्न एक्सप्रेस वेवर भांडूप परिसरातील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली। तिचा मृतदेह तिथेच जाळून टाकला असे आरोप त्याच्यावर करण्यात आले। हा प्रकार क्रूर तसेच अमानवी असल्याचं म्हणत इस्तर बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी आढळून आल्याने रिक्षा चालक चंद्रभान सानप याला मुंबईतील विशेष महिला न्यायालयाने IPC अर्थात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली होती। मात्र या विरोधात सानपने मुंबई उच्च न्यायालयात जाऊन फाशीच्या शिक्षेला आवाहन दिले होते। मुंबई उच्च न्यायालयात त्यावेळी एकूण 542 पानांचं आरोपपत्र आणि 42 साक्षीदार तपासले गेले। मात्र सानपला कोर्टाकडून कोणत्याही स्वरूपाचा दिलासा मिळाला नाही। मुंबई उच्च न्यायालयाने देखील सानपची फाशीची शिक्षा कायम ठेवली। उच्च न्यायालयाने देखील सानपचे अपील फेटाळल्यानंतर सानपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं, तेच सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरत फिर्यादीच्या कथेत तफावत आढळून आल्याचे सांगत चंद्रभान सानपची निर्दोष मुक्तता केली आहे। तर या प्रकरणाच्या तपासात तफावत आढळल्याचे नमूद करत हा रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ असा गुन्हा ठरवता येणार नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने चंद्रभान सानपची निर्दोष मुक्तता तर केलीच आहे, पण त्यासोबतच त्याची फाशीची शिक्षा देखील रद्द केली आहे। इस्तर अनूया बलात्कार व हत्या प्रकरणात तब्बल 10 वर्षांनंतर चंद्रभान सानप याला जरी दिलासा मिळाला असला तरी देखील इस्थरची हत्या कोणी केली होती, खरा आरोपी कोण आहे, आता इस्थरला न्याय मिळणार का असे अनेक प्रश्न सध्या पुन्हा विचारले जात आहेत। तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।